जय श्री कृष्णा. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा आले आणि लसूण यांची पेस्ट करून ठेवलेली आहे. तर आपल्याला झटपट जेवण बनवायचं असेल किंवा चविष्ट जेवण बनवायचं असेल तर अशा प्रकारे आपण अद्रक आणि लसूण यांची पेस्ट करून ठेवू शकतो आणि ऐन वेळेस आपल्याला गडबडीच्या वेळेस फार उपयोगी पडते. तर ही रोजच्या जेवणामध्ये लागणारी अशी वस्तू जी आहे तर त्याचं प्रमाण किती घेतलं आहे ते पण इकडे मी सांगत आहे तुम्हाला. तर मी इकडे लसूण पाव किलो लसूण घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून चोळून घेतला आणि त्याच्यानंतर असे हे प्रत्येक कुडीचे वरचं साल काढत आहे. अगदी इझी निघतो, काही वेळ लागत नाही. थोडंसं तेलाचा हात घेतला ना की पटापट असा लसूण सोलला जातो. आणि पाव किलो लसणासाठी 150 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, अद्रक घेतलेलं आहे आणि अद्रकचं पण मी साल काढून घेणार आणि बारीक तुकडे करून मग छान मिक्सरमध्ये पेस्ट करून ठेवायची. अशा प्रकारची आपण जर घरच्या घरी पेस्ट करून ठेवली ना फारच आपल्याला उपयोगी पडते आणि चविष्ट पण लागते. जेवण अगदी चवदार होतं. पावभाजी म्हणा, तसेच नॉनव्हेजला ऐन वेळेस जर विकतची जी आणलेली पेस्ट असते ना आले लसूणची त्याच्यापेक्षा ही खूपच चवदार लागते. विकतची जी आणतो ती त्याच्यामध्ये काय माहिती किती दिवस करून ठेवलेली असते, काहीतरी वेगळंच मिक्स केलेलं असतं, त्यामुळे त्याची चव वेगळीच असते. आणि ही आपण जी घरी बनवून ठेवतो ना त्याची चव खूपच छान लागते जेवणाला, जेवणामध्ये अशी पेस्ट टाकल्यावर. आणि पटकन जेवण बनवायला पण मदत होते. तर अशा प्रकारे हे आल्याचं सालं काढून घ्यायचे आणि नंतर छोटे छोटे तुकडे करायचे. तर पाव किलो लसणाला 150 ग्रॅम आलं हे अगदी बरोबर आहे आणि फ्रीजमध्ये 1 महिनाभर छान टिकते. आणि जास्त तशी करूच नये, 1 महिन्याभरासाठी ठीक आहे. जास्त पण नाही करून ठेवायची, संपली की परत करून ठेवायची. तर अशा प्रकारे मी हे आले लसूणची पेस्ट करून ठेवत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आता हे सगळं आल्याचं साल काढून घेत आहे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे तुकडे करून घेतलेत. हे बघा, आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये दोन्ही छान मिक्स करायचं. आलं लसूण म्हणजे बारीक पेस्ट होणार. हा लसूण सोलायला पण जास्त वेळ लागत नाही. उड्या काढून घ्यायच्या, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि चोळून घ्यायचं कपड्यावर आणि मग थोडंसं पाखडून घ्यायचं त्याचं साल्ट निघलेलं आणि मग राहिलेलं ते हाताने सोलून काढायचं. तर पटकन होतं अशा प्रकारे. तर आता छान पेस्ट करून घेऊया. तर अजून बघा जराशी जाडसरच आहे, अजून थोडंसं फिरवून घेऊ. याच्यात पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे, फक्त अद्रक आणि लसूण आहे. तर आता बघा छान पेस्ट झालेली आहे. त्याचा कलर पण बघा छान आहे आणि हे प्रमाण अगदी योग्य आहे. पाव किलोला 150 ग्रॅम अद्रक. त्यामुळे भाजीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थ बनवताना हे आपण पेस्ट वापरली तर खूपच चवदार जेवण होतं. तर आता अशी एक कोरडी भरणी घ्यायची काचेची आणि त्याच्यामध्ये काढून ठेवायचं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा थोडं थोडंच स्पूनने कोरड्या चमच्याने काढून घ्यायचं. त्यामुळे खराब होण्याचा संभव नाही आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे करून ठेवा. जेवणाची पूर्वतयारी घाई गडबडीच्या वेळेस पटकन आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट फोडणीमध्ये टाकता येते. वा, छान मस्त झालेली आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. वा, मस्त सुंदर भरपूर झालेली आहे. कलर पण बघा किती छान आलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.